पवित्र नामतो ज्ञानराजा तया चरिता महाराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वर पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की अपने माता पिता की राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर उदार भक्त करुणाकर नमस्कार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार न पायाती पुढाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई बलतिया भावे शरण जाता देती पडित से तूटी जन्म व्याधी न पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से न पाहे हाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण मनुष्याकृती रागवे ख्याती केली सुळाची करे सागरे तारे तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी गरी रसिले निर्विवा कागदा महाराज हा जन्मला मूर्ती लोटी उपमानाडळे जलो भवसिंधूचे बांधिला ते तुझेने अनाथा विनाकारणे तुकया तुका भासला मानवी वेशधारी परिहा विला विग्रही निर्विकार हे श्री हरी व्यापू सर्व जीवा तो हा परब्रह्म दया पूजले आदरे पांडुरंगे भगवानचे गेले प्रयाण तनुमानवी दिव्य रूपाची केली न त्यागी दिव्य लोकांचे नेली ओम नमो जय अध्या वेद प्रतिपाद्या जय जय वेद्या देवाची गणेश सकलार्धमती मने निवृत्ती दासु अवधारी दोषी
आता विनववादविलासिनी चातुर्यार्धकला कामिनी शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिम्या मधुदय सद्गुरु जेने तारिर्वः संस्कार गुरु मनोनी विशेषात्यादरु विवेकावरी जैसे डोळ्याजन भेटे ते ज्योतिषी पाटा कुठे महासभाय जय चेत प्रगटे महानिधी मूलते पुरते अधिकते सरते घ्यावे तुमते विनवतुवसे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्या हो विनविते मराठी त्याची माता. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला 59वा श्लोकाचं आपल्याला चिंतन करायचं आहे. ह्या 59व्या श्लोकामध्ये ज्ञानोबरायाने एकूण 7 ओव्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. 303 ते 309 पर्यंत याचा आता आपण अभ्यास करू. अगोदर आपण तो श्लोक काय आहे तो त्याचं वाचन करू, नंतर पुढे आपण ओव्यांकडे बघू. बघा तो श्लोक असा आहे. विषया विनिवर्तन्ते विषया विनिवर्तन्ते विषया विनिवर्तन्ते विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनां निराहारस्य देहिनां निराहारस्य देहिनां. परत पूर्ण वाचतो बघा मी. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनां आता दुसरं पुढची ओळ बघा. रसवर्जो रसोप्यस्य रसवर्जो रसोप्यस्य रसवर्जो रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते परं दृष्ट्वा निवर्तते परं दृष्ट्वा निवर्तते. रसवर्जो रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. आता पूर्ण श्लोक वाचतो आणि मग मी वाचलं की तुम्ही वाचा. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनां रसवर्ज रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की इंद्रिय तू ताब्यात घ्यायचा प्रयत्न करशील, परंतु इंद्रिय ज्याच्या ताब्यात असतात, कशात कोणाच्या ताब्यात असतात? मनाच्या. हां, मन सांगेल तसं इंद्रिय तुम्हाला करतात. मग इंद्रिय कोणाच्या ताब्यात आहेत? तर मन आहे की नाही. तर ह्या मन आपल्या ताब्यात पाहिजे. मनावर जर का अंकुश नसेल आणि नुसतं इंद्रिय ताब्यात ठेवली तर ते इंद्रिय कधी पण काय करतात? तुम्हाला वाटायला लावतात. कधी पण तुमच्या मनामध्ये ते बाहेर येतात लगेच आणि आपलं अधःपतन होतं.
आपलं अधपतन होतं ते आपल्याला कळत नाही, आहे का नाही? हां, कसं असतं माहिती आहे का? हे जे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मद, मसे, षडरिपू आहेत ना, हे ज्ञानी माणसाला त्रास देतात. कुलकर्णी साहेब, अज्ञानाला काय नाही कळत. बघा, जी मांजर असते ना साहेब, मांजर, ती काय करते? जे मेलेला उंदीर इकडे काय बघत नाही, तिला माहिती आहे हा मेलेला उंदीर आपलाच आहे. मग ती काय तो टुन उड्या मारतो ना, हा, त्याच्याकडे लक्ष राहतं तिथं. आता हे षड रिपू आहेत ना, हे अज्ञानी लोकांच्या मागे नाही लागत, पण जे ज्ञानी लोक आहेत, जे स्वतःला योगी समजतात, महाराज समजतात, तर त्यांच्या मागे हे षडरिपुरा. आता भगवंत काय म्हणतात बघा, विषया विनिवर्तन्ते निराहार रस्य देहिना, म्हणजे बाह्य विषय सुटतात माणसाचे, परंतु इंद्रियांना विषयापासून रोखणाऱ्या मन जे आहे, मन अंतर्मुख नाही होत माणसाचं, मन ताब्यात नाही राहत. तो एक वेळ विषय इंद्रिय म्हणजे तो असं ठरवू शकतो काय, की मी आजपासून तिखट खाणार नाही किंवा गोड खाणार नाही किंवा वाईट बोलणार नाही. तो आपल्या इंद्रियाला वळण लावतो, परंतु कधी त्याच्याकडनं वाईट अपशब्द निघून जातो त्यालाच कळत नाही. याचा अर्थ असा आहे की मन नाही ना ताब्यात, विषय ताब्यात घेऊन उपयोग नाही. विषय ज्याच्या ताब्यात आहे मनाच्या, ते मन आपल्या ताब्यात पाहिजे. आणि मग काय आहे, रसवर्जो रसोप्यस्य, मनातील विषयातील गोडी तशीच राहते. विषय सोडतो आपण साहेब, परंतु विषय तसेच राहतात, गोडी. बघा, एकदा महाराज मंडळी अशी जेवायला बसली, साधूचं भोजन होतं. आणि कसं असतं, महाराज जे मंडळी म्हटलं की मग ते लोक लसूण खात नाहीत, कांदा खात नाहीत, गाजर नाही खाते, मुळा आणि वांग पण नाही खात. संत भोजन होतं आणि त्या महिलेने वांग्याची भाजी केली होती, रस्सा वगैरे काळी वांग्याची भाजी केली. आणि तिला माहीत नव्हतं साधूला वांग नाही चालत म्हणून. त्या साधूला का असा वास आहे, त्या भाजीचा वास यायला लागल्यानंतर साधूला का राहवलं नाही बा. तर तो म्हणे, कसला वास आहे? तो म्हणे ती अशाची भाजी. तो शिष्य काय म्हणे महाराज ते वांग्याची भाजी आहे. तर आम्हाला नंतर कळायला तुम्हाला वांग चालत नाही. आम्हाला नंतर कळालं की तुम्हाला वांग चालत नाही म्हणून. आता दुसरी भाजी केलेली आहे तिथे. तर म्हणे नाही जाऊ दे, रस्सा आला तर चालत नाही, वांगे नका, रस्सा टाका म्हणे. त्या बाईला म्हणे रस्सा. मग ती काय म्हटलं ठीक आहे, आता तुमची इच्छा आहे. मग ती बाई पातेलं घेऊन आली आणि महाराजांना रस्सा वाढवू लागली. आता तिने काय केलं, ते एक पळी त्या वांग्याची अडवली तर ते वांग पडू नये म्हणून.
म्हणजे महाराज काय म्हणे, अहो बाई त्याची इच्छा असेल तर पडू द्या म्हणे त्याला. हा म्हणजे त्या वांग्याची इच्छा असेल तर तुम्ही कशाला अडवता म्हणजे त्याला? वांग्याची इच्छा नाही, ह्याची इच्छा आहे. म्हणजे एवढे इंद्रिय काय असतात, बलवान असतात. तुम्ही किती ठरवलं तरी ते काय माहिती आहे का, अहो कोणाला म्हणजे भगवंताने हे तयार केलेलं आहे. तुम्ही माझ्यापर्यंत यायचं नाही, हे बाय त्यांना सांगितलेलं आहे. जो माझ्यापर्यंत येईल त्याला तुम्ही काय करायचं, अडथळा तयार करायचा. बघा, भक्ती करणं, स्वतःला साधू समजणं. आता तर काय स्वतः पदवी लावतात, स्वतःला साधू समजतात. 108 काहीतरी नाव लावतात समोर, श्री नाव लावतात, स्वतःला स्वामी समजतात. परंतु कसं आहे बघा, मराठीमध्ये एक म्हण आहे, दिव्याखाली अंधार असतं. मोठं होणं पण साधं काम नाही आहे, ते त्याला फार पथ्य पाणी करावे लागतं. तर ह्या महात्म्यांनी काय केलं, शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःला जपलं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का मन जर का आवरलं त्यांनी, तर 59वा श्लोक, त्यांनी मन जर का आवरलं तर काय होईल, काय परिणाम होईल भगवंत सांगतात, परमदृष्ट्वा निवर्तते. त्याला परमार्थाचा आनंद खरा मिळतो. आणि एकदा का परमार्थाचा आनंद मिळाला तर सांसारिक गोष्टी त्याला क्षुल्लक वाटतात. तो सांसारिक गोष्टी त्याला काय मिळाल्या काय किंवा न मिळाल्या काय, त्याचा जीव अडकत नाही. कारण त्याला परमानंद मिळालेला असतो. परमात्म्याची त्याला काय असते, भेट होते त्याची, किंवा त्याला साक्षात्कार झालेला असतो. तो काय करतो, संसाराच्या गोष्टीमध्ये मन घालत नाही. काही कमी जास्त असलं तरी त्याला काय असं वाटत नाही. काल आपण तो विषय मांडला आहे का ना, काल विषय झाला. तर त्याच्यामध्ये याच्या पुढचा जो विषय आहे तो असं आहे की रसना जी आहे, त्याच्यात ज्ञानोबारायांनी फार मोठं त्याच्यात वर्णन केलेलं आहे. ते आता आपण घेऊ. बघा, परमानंद प्राप्त झाल्यामुळे विषयावरील आसक्ती आपोआप संपून जाते. आणि बाहेर आपण साधक मंडळी काय करतो, विषय आपण बाहेरून सोडतो, परंतु विषयाची गोडी तशीच राहते. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं ते उदाहरण वगैरे, असंच एक उदाहरण आहे, जेवणाचंच उदाहरण आहे. तर जेवण संपता येतं आणि ती एक घरातली मालकीन ते वाढत असते स्वयंपाक वगैरे. मग तो यातला एक महाराज काय म्हणतो, असं करा की अंड्या एवढा भात वाढा म्हणे. म्हणजे सगळं झालं पण ते अंडा अजून सोडलं नाही, म्हणजे मनातून नाही सोडलं, विषय सोडलाय. म्हणजे त्यांनी माळ घातले, शाकाहारी झालेला आहे, पण त्याची इच्छा अशी नाही झाली की एवढं वाढा म्हणून मला. तुम्ही तर अंड्या एवढा वाढा. म्हणजे विषय सुटत नाहीत माणसाचे, फार बलवान आहेत ते. आता याच्यामध्ये तुकोबर आहे काय म्हणतात की विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस साठविला. आम्ही अंगामध्ये ब्रह्मरस साठवल्यामुळे काय झालं, विषय सहज आम्ही विसरून गेलो. आणि पुढे काय, तुझ्या पायी मज झालासे विश्वास म्हणून या असं मोकळे. संपूर्ण आशा जर का भगवंतावर लावल्या तर बाकीच्या संपूर्ण आशा आपल्या काय करतात, सुटल्या जातात. पुढे विरक्तासी देह तुच्छ, आणि आस कशाची. जो विरक्त माणूस असतो ना, तो देहाला तुच्छ मानतो, तेव्हा तो कशाची आस करेल. आम्ही देहाला काय करतो, देहाचेच लाड पुरवतो. अरे देहाचे लाड पुरवता आपलं आयुष्य जातं. परंतु जो विरक्त माणूस आहे तो काय करतो की देह तुच्छ समजतो. त्याला माहिती आहे हा देह माझ्या मालकीचा नाही, तो एक दिवस जाणार आहे.
एके ठिकाणी तुकोबर असं म्हणतात की धन हे कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? काय आहे मनुष्याचं? काही नाही आहे. पण आपण मी म्हणतो, मी आणि माझं म्हणता म्हणता त्याचं आयुष्य संपून जाते. आता याच्यात ज्ञानोबा राय काय म्हणतात ते आपण 303 क्रमांकाची ओवी आहे बघा. 303 ते 309 पर्यंत आपल्याला करायचं आहे. 303 श्लोक क्रमांक 59च्या खाली. आता अर्जुना अनिक एक सांगेन ऐके कवतिक या विषयाते साधक त्यजती नियमे. जो साधक आहे तो परमात्म्याला लागलेला आहे, देवाच्या भक्तीला लागलेला आहे. तो काय करतो? विषयाचा नियमाने त्याग करत राहतो. परंतु त्याच्या मागचं कौतुक तुला सांगतो मला. ज्ञानोबा काय म्हणतात? विषयाचा तो म्हणजे बंद करतो विषय, पण त्याच्या मागचं काय आहे, काय म्हणजे बॅकग्राऊंड आहे हे तुम्हाला आता मी सांगतो. काय सांगतात बघा. आता ते काय करतात माहिती आहे का? आपल्याला एक दृष्टांत देतात, फार मजेशीर दृष्टांत आहे तो. आपण त्याचंही चिंतन करू याच्या ओवीच्या नंतर. पुढे बघा. श्रोत्रादी इंद्रिय आवरते परिरसने नियमून करती ते सहस्रदा कवळजती विषयी हे. म्हणजे श्रोत्रादी म्हणजे साधक मंडळी. तुम्ही आम्ही साधक मंडळी काय करतात? इंद्रियांना आवरून धरतात, बळजबरीने माळ घालतात तुळशीची, आणि मांसाहाराचा त्याग करतात, मद्यपानाचा सुद्धा त्याग करतात. तरी सुद्धा मन आवरत. आणि पुढे काय म्हणतात? परिरसने नियमून. रसना जी आहे, जीव, हे सगळं आपलं रसनावर आहे. जीव ज्याच्या ताब्यात आहे त्याचं शरीर आहे. आणि आजकाल आपल्याला सगळं टेस्टी फूड पाहिजे, गरम गरम, मसालेदार, तेलयुक्त. आणि मग काय होतं? ते सहस्रावधी कवळजती विषयी. मग ते विषय त्या माणसाला कवळतात. ज्याची रसना ताब्यात नाही त्याचे विषय काय करतात? त्याला मिठी मारतात. आणि पुढे ज्ञानोबा याच्याबद्दल कसं काय होतं ते याच्याबद्दल आपल्याला उदाहरण देतात बघा. काय उदाहरण आहे बघा. जैसे वरवरे पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसे निनाशू निपजे तया वृक्षा. आता आपल्याला हे झाड आहे ना, झाड मारून टाकायचं आहे आपल्याला. समजा झाड तोडायचं आहे, आपण काय करतोय? फक्त फांद्या तोडतोय वरच्या. हा, मूळ तसंच आहे. आणि मुळाला आपण वरतून पाणी टाकतोय. म्हणजे इच्छा आहे झाड मुळापासूनच कापायचं आहे, परंतु तो तसं न करता काय करतो? पालवी खोडतो, फांद्या तोडतो आणि मुळावर पाणी टाकतो मुळामध्ये. मग तो त्या वृक्षाचा नाश होईल का? तसंच आहे आपलं. आपण विषय बाजूला करतो, परंतु रसना म्हणजे मन तिथंच आहे. मन काय हटवायला तयार नाही आपण. मग मला सांगा, मग तुम्ही एक ना एक दिवस काय होणार? शिकार होतात. महात्मे बघा, शेवटी ते शिकारी त्यांचे शिकार होते. म्हणजे आहे की नाही, होते की नाही? म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय की याचीसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणजे माणसाचं कधी पतन होईल, हे इंद्रिय कधी घालतील हे सांगता येत नाही. पुढे बघा. तो उदकाचे बळे अधिके जैसा आडवेनी अंग फाके
तैसा मानसी विशो पोखे रसनाद्वारे. तसा तो पाण्याने अधिकच काय आडवा होतो, तो वृक्ष पोचतो, तो अधिक बळकट होतो. त्या पद्धतीने मनामध्ये जर का विषय असतील मनामध्ये, तर रसनेद्वारे तो अधिकच ते विषय त्याला विषयाच्या आहारी जातो. म्हणून मन अंतर्मुख झालं पाहिजे. बाहेरचे इंद्रिय आवरण्यापेक्षा मनाला जर का आपण आवरलं, कारण मन हे काय सर्व इंद्रियाचा राजा आहे. मन हे प्रधान आहे. राजाच्या ताब्यात प्रजा असते का प्रजेच्या ताब्यात राजा असतो? राजाच्या ताब्यात प्रजा असते. म्हणून मनाला जर काही आपण ताब्यात ठेवलं तर विषय सुद्धा आपल्या ताब्यात राहणार. आणि याबाबत ज्ञानोबरा एकदम गमतीने पुढच्या उभे सांगतात बघा. काय सांगतात बघा आपल्याला. येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमो नये रस हटे. जे जीवन हे न घटे निविन. पण ज्ञानोबराय काय म्हणतात की रसना आपण आवरली पाहिजे. पण रसना आवरली म्हणजे आवरली आपण तर मग जगायचं कसं, असं ज्ञानोबराय म्हणतात. तेच सांगतायत की रसना आवरली पाहिजे. परंतु इथं अवघड प्रश्न असा आहे की मग खायचं काय आपण. तुम्हाला माहिती आहे जे मुनी लोक आहेत, जैनामधले मुनी लोक असतात साहेब, ते फक्त हातात जेवढं राहील ते जेवतात. शिवाय ते काय करतात माहिती आहे का, जेवण असेल ना ते पाण्यामध्ये टाकतात, त्याचा रस पूर्ण काढून टाकतात आणि मग खातात. आणि एकदा एका ठिकाणी कबीराचा मला तो दोहा आठवत नाही, पण कबीर महाराज म्हटले की तो तित्तीर पक्षी आहे. तित्तीर पक्षी काय करतो माहिती आहे का, फक्त दगड खातो. फक्त दगड खातो, तरी त्याचे काम वासना जात नाही. मग आपले काय गत होणार ना. आपण काय काय खातो, किती किती पदार्थ खातो, आपलं काय होईल सांग, असं कबीर महाराज म्हणतात. आता पुढे बघा. मग ही रचना कशी काय आवरायची बघा. त्याच्यात म्हणजे प्रश्न पण उपस्थित करतात ज्ञानोबराय आणि त्याचं उत्तर पण तुम्हाला देतात लगेच. ते बघा काय बोलतात ते की कसं काय शक्य आहे, रचना कशी काय आवरायची, मग जगायचं तरी कसं काय. परंतु त्याच्यासाठी पुढचं बघा काय सांगतात, एकदम महत्त्वाचं सांगतात आपल्याला पुढचं. मन अर्जुना स्वभावे, ऐसा ही नियमाते पावे. जे परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. मग तू काय कर, परब्रह्माचा अनुभव घे. तुझे सर्व मन जे आहे ते भगवंताच्या चरणी लाव आणि मग परमात्म्याचा साक्षात्कार तुला एकदा झाला की तुला काहीच चिंता करायची गरज नाही. तुकोबारा एके ठिकाणी असं म्हणतात की नाही, आता कोठे धावे म्हणा तुमचे चरण दे. हे मन एवढं चपळ आहे की ते त्रिलोक्यालाही फिरून येतं. कुठेही फिरून येतं ते. हां पुढे बघा. तै शरीर भाव नासते. एकदा का मन परमेश्वराच्या चरणी ठेवलं तर शरीराचा सर्व भाव नासतो. शरीराला बाह्य विषयाची गोडी राहत नाही. पुढे बघा. इंद्रिये विषय विसरते. ते इंद्रिय विषयच विसरून जातात. मग तुम्हाला आवरायचा काही प्रश्नच नाही.
आवरायचं कोणाला आहे सांगा? एखादी मोकाट गाय असते बघा, मग ती गाय तिला लोंढं लावतात, हां, तेव्हा ती आकळली जाते. पण इथं आकळण्याचा प्रश्नच नाही. मन जर का भगवंताच्या चरणी ठेवलं तर विषय आपोआप विसरतात इंद्रिय. पुढे काय? जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय, आणि मग तो मनुष्यच म्हणतो मी ब्रह्म आहे. एकदा तो ब्रह्माच्या तत्वाला गेला की त्याला इंद्रिय विषय काहीच करत नाही. तर ही प्रक्रिया आहे आपली. ज्ञानवरायाने आपल्याला सगळं सांगितलेलं बघा, ईदभूत सांगितलेलं आहे की रचना ही आवरणं अशक्य आहे, परंतु तिला आवरता येईल केव्हा? जेव्हा मन आपण भगवंताच्या चरणी ठेवू तेव्हा, तर ते शक्य आहे. तर ह्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने आपल्या आयुष्यात केले पाहिजे. एक तुकोबारायांचा एक तुकडा, एक अभंग म्हणू आणि विषय आपण बंद करू. बघा, पुरे हा संसार. तुकोबाराय म्हणतात, आपणही नेहमी म्हणतो पुरे हा संसार. माझं एवढं झालं ना बस, माझ्या मुलाचं लग्न झालं ना बस, मी मोकळा झालो. तो मोकळा होतो का? पुरे हा संसार. कर्म बळीवंत दुस्तर, कर्म बळीवंत दुस्तर, राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चय. मन स्थिर नाही करत आहे. कोण? हा संसार. संसार तुम्हाला, संसाराचं वैशिष्ट्यच आहे चंचलता. संसाराचा अर्थच असा आहे नेहमी बदल. त्याला नेहमी बदल हवा असतो. आणि ह्या बदलामध्ये तुमचं मन कसं काय स्थिर राहणार सांगा? राहू शकत नाही. म्हणून आपण काय करायचं? मगाशी आपला विषय झाला की भगवंताचं नाव घ्यायचं. हाच एक विषय आहे, हेच एक औषध आहे. कुंडलिका वरदे हरिट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना, सकळ देवादि देवा, महानंदा महानुभवा, चक्रंदरा विश्वंबरा, सहस्रपदा सहस्रकरा, कमलनयना कमलापते, भवतारिका दरिद्राशती, अगय सगुणा निर्गुणा, वसुदेव देवकी नंदना, तुकाला लोटांगणी, येची करीतसे विनवनी, सकळ देवादि देव, महानंदा महानुभवा, आता विश्वात्मके देवे देवाज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दाने, जे खळांची व्यंकटी साडो, दया सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लावो, प्राणीदात वर्षद सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांचे मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू बुधा, तला कल्पतरुचे हरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापैन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे वधू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणीती लोकी, भजिद्वादी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथो विजये विशेष लोकी ये, दृष्टादुष्ट विजय व्हावे. एक म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया, येणे वरे ज्ञान देवो सुखिया.
हरि ओम शांती शांती शांती.